राजकुमार आहोत आम्ही, या राज्याचे खरे वारसदार. काय कमी आहे आमच्या सामर्थ्य, शौर्य, धाडस, शरीर सौष्ठव आणि त्याबरोबर लागणारा कुशल मुत्सद्दीपणा देखील. पण तरीही पण तरीही आम्ही डावललो गेलो. कारण माहिती आहे, कारण की आमच्या पित्याला जगावेगळा एक आदर्श प्रतिष्ठापित करायचा होता. म्हणे म्हणे कन्येला देखील राजगादी मिळावी असा नवीन विचार व्हायला हवा. गरिबांची अश्रू पुसते ती. असंच आहे ना? तर मग तिने खुशाल फिरावं ना, दारोदारी सेविका म्हणून. कोणी अडवलंय? पण मग त्यासाठी राजगादीच कशाला हवी? खरं तर राजकारभार चालवायचा म्हणजे अंगी सामर्थ्य हवं. आणि सामर्थ्य सामर्थ्य हे फक्त पुरुषांमध्येच असतं. आणि म्हणूनच आजवर फक्त राज्यकारभार हा पुरुषांनीच केला आहे आणि तसा दंडकीय आहे. पराक्रम गाजवण्यासाठी, राज्याचा विस्तार करण्यासाठी दयाभावना नाही, तर अंगी निर्दयी निष्ठुरताच हवी. आणि ती आमच्यात ती आमच्यात आहे. काहीही झालं तरी आम्ही आमचा हक्क सुटू देणार नाही. कारण की आमच्या मातांनी आमच्या या हक्कासाठी खूप यातना झेलल्या आहेत, खूप कष्ट सहन केले आहेत, वेळ प्रसंगी तुरुंगवासही भोगला आहे. आणि आम्ही आमच्या मातांचे हे कष्ट वाया जाऊ देणार नाही. आम्ही हे सिंहासन मिळवणारच.